आता मुंबई आणि पुण्याचा टॉप 9 न्यूज बघूयात. माळाच्या घरांसाठी आतापर्यंत 60,556 अर्ज, यातील 41,090 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाल्याची माहिती. म्हाडाच्या 2,640 घरांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 14 मे पर्यंत मुदतवाढ. मुंबईतील फेरीवाल्यांना क्यूआर कोडचं ओळखपत्र दिलं जाणार. बांगलादेशींना हद्दपार करण्यासाठी उपाययोजना. ही प्रक्रिया 5 आठवड्यात पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश. तांत्रिक बिघाडामुळे बंद असलेली मुंबई मोनोरेल 7 मे ऐवजी आता मे अखेरपर्यंत सुरू होण्याची चिन्ह. ताफ्यामध्ये नवीन मोनो दाखल झाल्या असून अंतिम सुरक्षा चाचणी बाकी. त्यामुळे मोनोरेलसाठी प्रवाशांना आणखी काही आठवडे वाट पाहावी लागणार. मुंबईला उष्णतेचा येलो अलर्ट. 9 मे पर्यंत उकाडा कायम राहणार. मुंबईसह ठाणे, रायगड आणि कोकण किनारपट्टीवरती उष्णतेच्या लाटेचा इशारा. दुपारनंतर गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मुंबई पुणे मिसिंग लिंकवरील संतापजनक रील व्हायरल. मिसिंग लिंकवरील 180 फूट उंचीच्या पुलाचं काम सुरू. पुलाच्या वरच्या टोकावरती क्रेनमध्ये बसून एका कामगारानं रील बनवलं. क्रेनच्या ट्रॉलीमध्ये 4 ते 5 जण काम करत असल्याचं समोर. पुणे जिल्ह्यामध्ये जनगणना 2027 प्रक्रियेला वेग. आतापर्यंत 66,193 नागरिकांची ऑनलाईन स्वगणना पूर्ण. स्वनोंदणीसाठी 15 मे पर्यंत मुदत असून 16 मे पासून प्रगणक प्रत्यक्ष घर भेटी देणार. जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन. पुण्यामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 56 किलोमीटरचे 5 भुयारी मार्ग तयार केले जाणार. या 34,000 कोटींच्या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागार नेमण्यासाठी कंपनीची स्थापना केली जाणार. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा आता 8वी पर्यंत भरणार. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीमध्ये ठराव मंजूर. वाढती लोकसंख्या आणि स्थलांतरित कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी प्रशासनाचा निर्णय. ठाण्यामध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन.